परमपूज्य गुरुदेव तसेच माझे आदरणीय मातोश्री जगदंबाई यांच्या चरणी कोटी कोटी तसेच आत्मबंधू म्हणून सगळ्यांना माझी जय. सगळ्यांनी गुरुपूजेबद्दल माहिती दिलीच आहे. गुरुपूजामध्ये काय? गुरुपूजा ही सगळ्यात श्रेष्ठ पूजा आहे. देवादिदेव गुरुदेव वशिष्ठ विश्वामित्रापासून चालत आलेली ही गुरुपौर्णिमा आपल्या जागोजागी प्रत्येक ठिकाणी कोणी कोणत्याही धर्माच्या कोणत्याही पंथाचे असो पण आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. तसं आजची गुरुपूजा आपल्या गुरुदेवांची पूजा मोठी पूजा. गुरुदेव सगळ्यात श्रेष्ठ आहे. गुरुपूजा खूप श्रेष्ठ आहे. साऱ्या देवांचं देव किती केलं तरी गुरुची बरोबरी करत नाही. म्हणून गुरुपूजेला महत्त्व आहे. देव
सद्गुरुनाथ महाराज की जय. पण सांसारिक गोष्टी आपलं भलं होईल का? नाही होणार. गुरुदेव आपलं भरभरून द्यायला बसलेले आहे आणि आपण मागतो एवढंच. एक बाई थी, एक व्यक्ती था, चित्रकार था. उसने बहुत अच्छी पेंटिंग बनाई. वो पेंटिंग बनाई बहुत अच्छी. तो एक लेडीज थी, महिला, वो आई खरीदने के लिए. उसको बहुत पसंद आई वो पेंटिंग. तो बोले ये पेंटिंग मुझे बहुत पसंद आई, मुझे खरीदना है. तो ये जो चित्रकार था थोड़ा गरीब था बेचारा. तो अब कितने लोग हैं बोले इस पेंटिंग के. तो वो बोले चित्रकार की मैं मांगूंगा इसको, तो ये मुझे नहीं देंगी. तो बोले ठीक है, आपको जो लगे वो मुझे दे दो, आपको जो अच्छा लगे वो मुझे दे दो. तो वो लेडीज बोलती है, लेडीज अच्छी, बहुत श्रीमंत महिला थी. तो बोलती है ये ठीक है, मेरा पर्स ही रख लो आप, ये मेरा पर्स ही आप रख लो. तो वो सोचता है चित्रकार की पर्स तो महंगा है, मगर पर्स रख के मैं क्या करूँगा. सोचता है कि ये पर्स रख के मैं क्या करूँगा. तो वो बोलता है कि मुझे ठीक है, मुझे तुम $100 ही दे दो उसमें से. तो $100 ठीक है बोलती है. वो पर्स में से $100 निकाल गिनती है और उसमें से $100 निकाल के उसको देती है. तब इस चित्रकार को पछतावा होता है. क्यों पछतावा होता है? क्योंकि उसके पर्स में $1,00,000 रहते हैं. इसके पर्स में कितने डॉलर रहते हैं? 1,00,000. और निकाल के कितने दिए? 100. और वो क्या दे रही थी? पर्स ही दे रही थी. अगर उसने अपनी मर्जी चलाई और उसने $100 तो दे दिया. उसका बहुत पछताता है, बहुत पछताता है कि मैंने पर्स ही क्यों नहीं. उसका भरोसा उस पर टूट गया. ऐसा ही गुरुदेव बहुत सारा देना चाहते हैं और हम मानते क्या है? बाबा बाबा मला नोकरी लागू द्या, है ना. आत्ताही जातो समाधी मंदिरात तर तेच मागतो, बाबा माझ्या मुलांचं लग्न होऊ द्या, चांगली मुलगी भेटू द्या, है ना. माझ्या मुलाला नोकरी लागू द्या, माझ्या मुलाला मुळवाड होऊ द्या, बाबा माझं ते काम आहे, कोर्टातली केस आहे ती बरोबर होऊ द्या. असं आपण मागतो का? बाबा आपलं सतत स्मरण माझ्या हृदयात राहू द्या, असं आपण मागतो का? मागतात नाही मागत असं नाही. पण ह्या सांसारिक गोष्टी पहिले आपल्या डोक्यात येतात, काही प्रॉब्लेम आहे आपला. आपण फर्स्ट प्रिफरन्स नेहमी त्याच गोष्टींना देतो जे आपण थोडंसं. आणि संसार कधीही सुरळीत चालत नाही. संसारात कुठे कुठे गड्डे, कुठे काही, कुठे परत गड्डे, कुठे सुख, कुठे दुःख, कुठे दुःख, कुठे सुख, असं चालतच असते. म्हणून मग आपण काय पूर्ण जीवनभर तेच मागत राहणार का? मग ते सून येते, मग सुनेसाठी मागा, बाबा ती चांगली नाही राहा, ती चांगली राहिली पाहिजे. म्हणजे आपण जीवनभर तेच करत राहणार. म्हणूनच तुला म्हणतात की क्या क्या किया तूने क्या नहीं किया रे, क्या क्या किया तूने क्या नहीं किया रे, जो नहीं किया तूने वही कर लिया रे, जो नहीं किया तूने वही कर लिया रे. क्या क्या किया तूने क्या नहीं किया रे, क्या क्या किया तूने क्या नहीं किया रे, जो नहीं किया तूने वही कर लिया रे, जो नहीं किया तूने वही कर लिया रे. तो हमने देखा कि क्या क्या नाशवान है और अभी समझा कि क्या क्या नाशवान है और क्या क्या शाश्वत है. समझ में आया? नाम रूप धरे सब कोई
नासिक म्हणजे जे जे तुम्हाला दिसते डोळ्यांनी, त्याचं नाव आहे, त्याचं रूप आहे, है ना, त्याचा गंध आहे, त्याचा प्रकाश आहे, अंधकार आहे, सगळं काही आहे, जे काही जे जे डोळ्यांनी दिसते सगळं नाशवान आहे. मग नाम रूप धर सभी कोई नाचे, ते सगळे मायामध्ये येतात आणि माया ही नाशवान आहे. मायेच्या परे आपल्याला जायचं आहे. माया सगळ्याला खाऊन बसली आहे. कालपुरुष सगळ्यांना आपल्या जवळ्यात घेणार आहे. याच्या परे आपल्याला जायचं आहे. काल पुरुषाच्या परे जर जायचं आहे तर कुणाप्रती प्रेम वाढवावं लागणार. सद्गुरू प्रती आपल्याला प्रेम वाढवायचं आहे. सद्गुरूंवर प्रेम करायचं आहे. सद्गुरूवर प्रेम कसं करायचं, कसं करायचं सद्गुरूवर प्रेम? आता तर गुरुदेव दिसत नाही. ज्यांनी पाहिलंय त्यांना ठीक आहे, पण ज्यांनी नाही पाहिलं ते कसे करतील गुरुदेवांवर प्रेम? तर त्यांनी सतत नामात राहायचं आहे. त्यांनी सतत नामस्मरण करायचं आहे. पहा, एखादी मुलगी असते ना, एखादी मुलगी नवीन नवीन लग्न झालेलं असते, मग ती माहेरी येते, मग ती काय सांगते, उनको ना वो पसंद है. थोड्या वेळ अजून गोष्टी, उनको ना वो वाला डिश अच्छा लगता है. मग ती अजून उनको ना वो ऐसे कपडे अच्छे लगते हैं. सतत तेच सांगत बसते ती, है ना, सांगते की नाही? तुम्हाला नाही, ती मैत्रिणीला आपल्या सांगते. आपल्या मैत्रिणीशिवाय अशा गोष्टी करत असते, ते सतत सांगत असते, सतत ती आठवण करत राहते, सतत आठवण करत राहते की नाही? मग तसंच आपल्याला आपल्या गुरुदेवांची आठवण सतत करायची आहे. सतत त्या नावामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि त्या नामस्मरण म्हणून आपल्याला करायचं आहे. सतत आठवण गुरुदेवांची करायची आणि गुरुदेवांची आठवण आपण कशी करणार? तर गुरुदेवांच्या नावात आपल्याला तल्लीन राहायचं आहे. जय जय सद्गुरु दीन दयाल, 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 जय जय सद्गुरु दीन संत चरण को जो कोई पाए, काल उसी के निकट न आए.